सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की तुमच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेम संबंधांमध्ये तुमच्या जोडीदारासोबत तडजोड करताना तुमची आशा आणि प्रेम हीच तुमची संपत्ती ठरेल आणि या दिशेनं तुमचे संबंध मागील काही दिवसांपेक्षा अधिक मजबूत आणि सकारात्मक राहतील. तुमचं प्रेम आणि स्नेह यामुळे तुम्हाला वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावरती चांगली नाती मिळतील. घाई गडबडीमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे करिअरशी संबंधित विषयांमध्ये तुम्हाला फार सावध राहावं लागणार आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये अधिक सतर्क राहावं लागणार आहे. करिअरमधील लाभासाठी हे फायद्याचं ठरणार आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रंगाच्या रेशमी वस्त्राचं दान करावं. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचे सध्याचे रिलेशनशिप हे रोमॅन्टिक मूडमध्ये राहील. तसेच नवीन नातेसंबंध जोडले जाण्याची शक्यता आहे. आज नातेसंबंध फलदायी ठरतील. एकूणच तुमचं कुटुंब आणि वैयक्तिक नातं समृद्ध आणि शांततेत राहील. करिअर किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला विविध क्षेत्रांमधून समस्यांचा सामना मात्र करावा लागेल. तुमची सहकार्यांशी समोरासमोर भेट न झाल्यामुळे असहमती राहील. तसेच करिअर उद्योगामध्ये आर्थिक अपयश येण्याची शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रंगाच्या रेशमी वस्त्राचं दान करावं. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेमसंबंधांमध्ये पत्रव्यवहार राहील आणि प्रेमसंबंधांना पक्कं स्वरूप येऊ शकतं, ज्यामुळे उत्साह आणि आराम वाटेल. तुमचे प्रेमसंबंध कौटुंबिक पातळीवर आणि एकमेकांसोबत आरामदायी आणि सुरक्षित असतील, त्यामुळे ते फलदायी ठरतील. आज तुम्ही बौद्धिक पातळीवरती विश्लेषणात्मक क्षमता ठेवाल. जर परिस्थितीचं तुम्हाला योग्य आकलन झालं आणि त्यातून प्रगतीसाठी योग्य दृष्टिकोन स्वीकारता आला तर तुमच्या उत्पन्नामध्ये वृद्धी होईल. तुमच्या कष्टाचं तुम्हाला योग्य फळ मिळेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्यावं आणि शनिदेवाला तेल वाहावं. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेम जीवनाला सकारात्मकतेचे पंख लावतील आणि तुमचं प्रेम आकाशामध्ये भरारी घेईल. दोघांमधील स्नेहभाव मजबूत होईल आणि तुम्ही एकमेकांच्या भावनिक आणि शारीरिक गरजांची काळजी घ्याल. तुमच्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सकारात्मक बदल होतील. यशाचा मार्ग प्रशस्त होईल. करिअरमध्ये तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे प्रतिष्ठेच्या जोडीनं उत्पन्नातही वाढ होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करावी. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेम जीवनांमध्ये एकमेकाप्रती स्नेह आणि शारीरिक जवळीक यामुळे प्रेमाचं प्रतीक हे चांगलं राहील. घरगुती पातळीवरती तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत ताळमेळ आणि समज यांचा आनंद घ्याल. कुटुंबामध्ये एखादा उत्सव साजरा होण्याची शक्यता आहे. सौभाग्याच्या प्रभावामुळे तुम्हाला अनेक संधी मिळतील, पण हे पूर्णपणे तुमचं कौशल्य आणि क्षमता यावरती अवलंबून राहील. त्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या कामामध्ये कुशल आहात, त्यामुळे तुम्हाला बरेच लाभ मिळतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करावी. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या प्रेमजीवनाशी संबंधित एखादं स्वप्न आज सायंकाळपर्यंत पूर्ण होईल. तुम्ही दिवसभरामध्ये अगदी उत्साहामध्ये असाल. करिअरच्या दृष्टीनं आजचा दिवस अनुकूल आहे, कारण तुम्ही बुद्धिमत्तेच्या जोरावर कमी कष्टामध्ये चांगले परिणाम देण्यासाठी सक्षम राहाल. तुमच्या सगळ्याच प्रयत्नांमध्ये चांगले यश मिळेल. जर तुम्ही कुठे कार्यरत असाल तर तुम्हाला चांगली संधी प्रतिष्ठा मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचं आज कौतुक करतील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाला लाडूचा प्रसाद अर्पण करावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडप्यांमध्ये चांगले वैयक्तिक संबंध राहतील आणि रोमॅन्टिक कलही असेल, ज्यामुळे तुम्ही संतुष्ट आणि आनंदी असाल. तुम्ही वैयक्तिक संबंधाच्या बाबतीमध्ये खुश राहाल आणि कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा ताळमेळ चांगला राहील. करिअर आणि उद्योगामध्ये पैशांशी संबंधित कामं अगदी तुम्ही सहज कराल, परंतु पैशाच्या अपेक्षेतून चुकीचा मार्ग स्वीकारला तर करिअरमध्ये अपयश येईल. त्यामुळे सावधतेनं पुढे जा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्रीकृष्णांची पूजा करावी. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं प्रेमजीवन निराशा आणि अपयशाचा पाया राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करताना ती शक्ती दाखवू शकणार नाही. घरामध्ये घडत असलेल्या घटनांबद्दल तुम्ही आनंदी नसाल आणि कुटुंबासोबत तुमचे संबंध फारसे मधुर नसतील. आज पारख करण्याची भावनाही तुमच्यामध्ये कमी राहील, त्यामुळे तुम्ही चुकीच्या माणसांवरती विश्वास ठेवाल. आज तुमची भाषा आणि व्यवहार यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा मुख्य कामापासून तुमचं लक्ष जरा भटकू शकतं. जर तुम्ही काही काळजी घ्याल आणि धोका न पत्करण्यापासून स्वतःला वाचवू शकाल तर यातील बऱ्याचशा समस्यांवरती तुम्ही आज उपाय शोधू शकाल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला प्रेमजीवनामध्ये विशेष ठरणार आहे. याचं कारण म्हणजे तुम्ही एखाद्या रोमॅन्टिक व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडाल आणि पहिले आकर्षण तुमच्या बाजूनेच असेल. तुम्ही ज्या ऊर्जेनं तुम्ही प्रेम व्यक्त करता तितक्यात ऊर्जेनं तुमचा जोडीदार त्याच्या प्रेमभावनेचं प्रदर्शन करेल. तुमच्या महत्त्वाकांक्षी योजना आज यशस्वी होतील. करिअर आणि उद्योग यामध्ये विस्तार होईल, तसेच नव्या उद्योगामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करावी. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज तुमच्या स्थायी नात्यातील गोष्टी चांगल्या बनवण्यासाठी प्रयत्न कराल. तुम्ही काळजी आणि लक्ष या माध्यमातून याच्या संधीचा लाभ घ्याल. आज चांगले वैयक्तिक नातेसंबंध आणि कौटुंबिक ताळमेळ यांचा लाभ होईल. तुम्हाला करिअरमध्येही आज चांगला फायदा होईल, परंतु यासाठी तुम्हाला अतिरिक्त कष्ट घ्यावे लागतील. एकूणच तुमची नोकरीतील स्थिती फार चांगली असेल आणि तुम्हाला जास्त जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचे 108 वेळा पठण करावे. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज गैरसमज आणि समस्या सोडवण्याकडे लक्ष द्या, कारण आजचा दिवस समझोता करण्यासाठी चांगला आहे. आज आक्रमकता आणि हट्टी स्वभावापासून दूर राहा, कारण प्रेम आणि उत्साह आज फलदायी ठरेल. एक उद्योजक म्हणून किंवा नोकरदार म्हणून तुम्हाला काही आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, परंतु चांगल्या धोरणांचा वापर करून तुम्ही परिस्थिती मात्र नियंत्रणामध्ये आणू शकता. तुमचे मित्र आणि शुभचिंतक चांगली मदत करतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नतीची संधी मिळू शकते, परंतु प्रत्यक्षात याला उशीर लागू शकतो. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दानधर्म करावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील वातावरण हे चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य असेल. कुटुंबामध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विवाह योग्य असाल तर तुमचा विवाह निश्चित होण्याची शक्यता प्रबळ आहे. करिअर आणि उद्योगामध्ये प्रवाहात राहण्यासाठी कष्टाच्या जोडीने प्रदीर्घ अनुभवाची देखील गरज असेल. तुमचे कठोर परिश्रम तुम्हाला सकारात्मक परिणाम आज देऊ शकतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहील आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.